नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. जॉर्ज ऑरवेल यांचं 1984. 1949 साली आलेली ही कादंबरी, पण आजही म्हणजे बघा तिची चर्चा थांबलेली नाहीये. अगदी. आपल्याकडे आज या कादंबरीचा सारांश आणि काही विश्लेषणं आहेत. त्यातून आपण हे समजून घेऊ की हे ओशनिया नावाचं जग कसं होतं, तिथल्या महत्वाच्या कल्पना काय होत्या, पात्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा आजच्या काळातला अर्थ काय आहे. ही गोष्ट घडते एरिस्ट्रिप 1 मध्ये, म्हणजे जे पूर्वीचं ग्रेट ब्रिटन होतं. बरोबर. आणि हे जग उभं करणारे जे लेखक आहेत जॉर्ज ऑरवेल, त्यांचं खरं नाव होतं एरिक आर्थर ब्लेअर. ते स्वतः लोकशाही समाजवादी होते. हो. आणि गंमत म्हणजे त्यांनी फक्त फॅसिझमवर नाही तर स्टालिनच्या काळातल्या कम्युनिस्ट हुकुमशाहीवर पण तितकीच परखड टीका केली आहे. त्यांना स्वतःला स्पॅनिश गृहयुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचे अनुभव होते. सरकारी दडपशाही, पाळत ठेवणं, प्रचारतंत्र या सगळ्या गोष्टींची भीती त्यांच्या मनात होती आणि त्यातूनच ही कादंबरी उभी राहिली. म्हणजे हे फक्त काल्पनिक नाही तर त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे. अच्छा. तर मग कथानक कसे? विन्स्टन स्मिथ नावाचा नायक आहे. हो. तो मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ मध्ये काम करतो. आता नाव बघा, मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ, पण काम काय तर इतिहास बदलण्याचं. म्हणजे पक्षाला हवा तसा भूतकाळ तयार करायचा, खरं पुसून टाकायचा. अगदी. तो वरवर पक्षाचा कार्यकर्ता दिसतो, पण आतून त्याला पक्षाचा आणि त्या बिग ब्रदर नावाच्या नेत्याचा प्रचंड राग आहे. आणि मग तो एक खूप धोकादायक पाऊल उचलतो. डायरी लिहायला लागतो, जे तिथे विचार गुन्हा मानलं जातं. बरोबर, थॉट क्राईम. हो. आणि हा विचार गुन्हाच त्याला पुढे घेऊन जातो. मग येते जुलिया. वरवर पक्षाची एकदम कट्टर समर्थक वाटते, पण ती पण आतून बंडखोर आहे. अच्छा. त्यांचं जे प्रेम आहे, चोरून भेटणं आहे, तेच एक प्रकारचं बंड होऊन जातं. त्यांना वाटतं की ते ओब्रायन नावाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या मदतीनं ब्रदरहूड नावाच्या गुप्त गटात सामील होत आहेत. पण इथेच धोका आहे नाही का? अगदी. कारण तोच ओब्रायन त्यांना फसवत असतो. म्हणजे एकाधिकारशाहीत कसा विश्वासघात पण एक हत्यार म्हणून वापरला जातो हे दिसतं. अरे बापरे. तो त्यांना गोल्डस्टीनचं पुस्तक देतो, पण त्यात पक्षाचा खरा उद्देश उघड होतो. म्हणजे लोकांचं भलं वगैरे काही नाही, फक्त सत्ता मिळवायची आणि टिकवायची. सत्तेसाठी सत्ता, फक्त सत्ता. आणि मग पुढे काय होतं? त्यांना पकडतात का? हो. मग ते पकडले जातात. विन्स्टन आणि जुलिया दोघेही. त्यांना नेलं जातं मिनिस्ट्री ऑफ लव्हमध्ये. आता नाव परत बघा, मिनिस्ट्री ऑफ लव्ह. पण तिथे प्रेम नाही, तिथे आहे फक्त अमानुष छळ. बापरे. आणि तिथे हाच ओब्रायन, ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, तोच विन्स्टनचा छळ करतो. शारीरिक आणि मानसिक दोन्ही. फक्त मारहाण नाही, तर त्याचं सत्य काय आहे, वास्तव काय आहे, हेच तोडून टाकायचा प्रयत्न असतो. आणि मग येतं ते रूम 101. ते म्हणजे छळाचं टोक. प्रत्येकाला तिथे त्याच्या सगळ्यात मोठ्या भीतीला सामोरं जावं लागतं. विन्स्टनच्या बाबतीत काय होतं? विन्स्टनच्या बाबतीत ती भीती असते उंदरांची. आणि त्या टोकाच्या भीतीत स्वतःला वाचवण्यासाठी तो जुलियाचा विश्वासघात करतो. तो ओरडतो की तिला पकडा, मला नाही. अरे देवा. आणि इथेच तो पूर्णपणे तुटतो. त्याचं फक्त शरीर नाही तर आत्माच मोडला जातो. शेवटी त्याचं पूर्णपणे ब्रेन वॉशिंग होतं. तो जुलियाला विसरतो आणि खरं बिग ब्रदरवर प्रेम करायला लागतो. ही कल्पनाच म्हणजे अंगावर काटा आणणारी आहे. पण या कथेच्या पलीकडे ऑरवेल कोणत्या मोठ्या कल्पना मांडत होते? एकतर ही एकाधिकारशाही दिसतीये, टोटॅलिटेरियनिझम. अगदी. म्हणजे लोकांच्या फक्त वागण्यावर नाही, तर त्यांच्या विचारांवर, भावनांवर, भाषेवर, सत्यावर, सगळ्यावर कंट्रोल मिळवायचा प्रयत्न. आणि हे कसे करतात ते? त्यासाठी अनेक हत्यार आहेत. एक म्हणजे सतत पाळत. टेलिस्क्रीन आहे ना, ते सगळीकडे. घरात, बाहेर तुम्ही काय बोलता, काय करता यावर सतत नजर. खाजगी आयुष्य संपलेलं. दुसरं म्हणजे न्यूज स्पीक. ही फक्त नवीन भाषा नाही आहे, तर विचारच मर्यादित करायचं साधन आहे. म्हणजे ज्या कल्पना पक्षाला नको आहेत त्यासाठी शब्दच काढून टाकायचे, म्हणजे तसा विचारच करता येऊ नये. काय भयंकर आहे. आणि तिसरं इतिहासावर नियंत्रण. जो भूतकाळावर नियंत्रण ठेवतो तो भविष्यावर नियंत्रण ठेवतो, हे त्यांचं घोषवाक्य. म्हणजे भूतकाळ सतत बदलत राहायचा, पक्षाला सोयीचा करायचा. म्हणजे सत्य असं काही नाहीच, पक्ष ठरवेल ते सत्य. यात विन्स्टनचा जो लढा आहे तो एका व्यक्तीचा एवढ्या मोठ्या सत्तेविरुद्धचा लढा दिसतोय. निश्चितच. हे वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध सरकारी दडपणशाही याचं प्रतीक आहे. आणि यात काही प्रतीकं खूप महत्वाची आहेत. जसं की बिग ब्रदर. हे फक्त एका नेत्याचं नाव नाही,
तर त्या अदृश्य पण सगळीकडे असलेल्या नियंत्रणाचं हुकुमशाहीचं प्रतीक झालंय. बरोबर. टेलिस्क्रीन म्हणजे पाळत ठेवण्याचं आणि खाजगीपणाच्या मृत्यूचं प्रतीक. आणि रूम 101 म्हणजे भीती वापरून माणसाला कसं पूर्णपणे मोडता येतं याचं प्रतीक. आणि या कादंबरीचा प्रभाव किती जबरदस्त आहे बघा. बिग ब्रदर, थॉट क्राईम, डबल थिंक म्हणजे 2 विरुद्ध गोष्टींवर एकाच वेळी विश्वास ठेवणं, हे शब्द तर आपल्या रोजच्या बोलण्यात आलेत. हो ना. अगदी ऑर्वेलियन हा शब्दच आता सरकारी पाळत किंवा सत्य लपवणाऱ्या भाषेसाठी वापरला जातो. बरोबर. आणि म्हणूनच ही कादंबरी फक्त कुठल्या तरी एका राजकीय विचारधारेवरची टीका नाही, तर कोणत्याही प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्तींविरुद्धचा एक कायमचा इशारा आहे. आजच्या काळात म्हणजे बघा ना, हे डिजिटल युग, जिथे माहिती एवढी पसरली आहे, तंत्रज्ञानामुळे पाळत ठेवायचे नवीन मार्ग आलेत, हो, तिथे ऑर्वेलने दाखवलेले धोके जास्त खरे वाटू शकतात. खरे. तर मग या सगळ्यातून आपण काय घ्यायचं? 1984 आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की जेव्हा भाषा, माहिती, इतिहास सगळंच नियंत्रित केलं जातं, तेव्हा सत्य आणि वास्तव म्हणजे काय उरतं? हो, आणि हा प्रश्न फक्त त्या पुस्तकातल्या जगापुरता नाहीये. आपल्या आजूबाजूला माहिती कशी दिली जाते, तिचा वापर कसा होतो, कोणती मतं दाबण्याचा प्रयत्न होतो, यावर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. ऑर्वेल आपल्याला विचारतोय की विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावणं हे माणूस म्हणून आपलं अस्तित्व गमावण्यासारखं आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.